पंतप्रधानाकडे 8,000 कोटीचा फंड आहे. मग सरकारी शाळा दुरुस्त का केल्या जात नाही, याबद्दल अभिजित दीपकेने थेट पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारला. त्याचं झालं असं की आज पीएम केअर फंड जारी करण्यात आला. त्यामध्ये 8,000 कोटी शिल्लक आहे. पीएम केअर फंड हे काय असतं हे आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती देखील नसेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे, एवढे मोठे पैसे शिल्लक असताना अभिजित दीपके म्हणतायत मग सरकारी शाळांची अशी अवस्था का? याच मुद्द्यावर आता देशातील लोक विचारू लागली, पीएम केअर फंडामध्ये एवढी मोठी रक्कम शिल्लक आहे, मग त्याचा उपयोग गरिबांसाठी का केला जात नाही? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमधून मिळेल. हे पैसे नेमका आले कुठून आणि त्याचा वापर कसा केला जातो? भारत सारख्या देशामध्ये आजही गरीब कुटुंबातील मुलं चांगल्या शिक्षणासाठी संघर्ष करतायत. अनेक गावांमध्ये शाळा आहेत, पण त्या शाळांमध्ये पुरेसे वर्ग नाहीत. मुलांना बसण्यासाठी बेंच नाही, पिण्याचं पाणी नाही, काही ठिकाणी तर टॉयलेटची व्यवस्था देखील नाही. काही सरकारी शाळांची अवस्था इतकी बिकट आहे, ते कोणत्याही क्षणी पडू शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये पीएम केअर फंडामध्ये 8,000 कोटी शिल्लक आहे हे लोकांना समजतात. लोकांनी अनेक प्रश्न निर्माण केले. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल किंवा माहिती असेल, पीएम केअर फंड हे नाव आपण करोना काळापासून ऐकत आलोय. 2020 मध्ये करोना महामारी देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरली होती. हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती, ऑक्सिजनची कमी झाली होती. अनेक लोकांचे त्यामध्ये जीव गेले. औषधा गोळ्यांची लोकांना गरज होती. त्यावेळेस देश एक मोठ्या संकटामधून जात होता आणि त्याच वेळेस पीएम केअर फंड तयार करण्यात आला. या पीएम केअर फंडसाठी देशामधील सामान्य नागरिक, उद्योगपती अनेक लोकांनी पैसे दिले. त्यावेळेस प्रत्येक लोकांनी आपल्या क्षमतेनुसार योगदान दिलं. त्यावेळेस प्रत्येक लोकांच्या मनामध्ये भावना होती, आज देश संकटात आहे, आपण देशाच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी पीएम केअर फंडामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली. त्यावेळेस पीएम केअर फंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जमा झाले. आता करोना महामारीला काही वर्ष होऊन गेलेत. परिस्थिती बदलली आहे. पीएम केअर फंडामध्ये मोठी रक्कम शिल्लक आहे अशी माहिती समोर आली. मार्च 2025 पर्यंत पीएम केअर फंडामध्ये 8,452 कोटी शिल्लक होते. आणि इथेच मोठा प्रश्न निर्माण होतो, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे शिल्लक आहेत, ते नेमकं कोणासाठी, कशासाठी? अभिजित दीपकेने देखील पीएम फंडवरती प्रश्न उपस्थित केलेत. आता मुद्दे सविस्तर ऐका. देशामध्ये आजही अनेक समस्या आहेत. कुठे पूर येतो, कुठे भूसंकलन होतं, कुठे मोठी नैसर्गिक आपत्ती येते. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावरती पूर परिस्थिती निर्माण झाली होती. हिमाचल प्रदेशमध्ये देखील नैसर्गिक आपत्तीचं मोठं संकट उभं राहिलं होतं. अशा वेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या मदतीची मागणी केली जाते. पण इथे एक मोठा प्रश्न आहे, जर पीएम केअर फंड हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी वापरला जात असेल, तर पीएम फंडामध्ये एवढी मोठी रक्कम शिल्लक असून त्यातून नेमकं किती मदत केली जाते? याच्यावरतीच अभिजित दीपके यांनी काही प्रश्न उपस्थित केले. अभिजित दीपकेंचा मुद्दा सरकारी शाळांचा आहे. अभिजित दीपके म्हणतात, आपल्या गावात, आपल्या शहरामध्ये अनेक गरिबांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यासाठी सरकारी शाळा आहेत, पण शाळेची अवस्था खूप बिकट आहे. गेल्या 2-4 दिवसापासून अभिजित दीपकेने सरकारी शाळांची अवस्था दाखवली. टॉयलेटला दरवाजे नाहीत, मुलांना बसण्यासाठी बेंच नाही, पिण्याचं पाणी नाही, शिक्षक गायब असतात, शाळा अक्षरशः पडण्याच्या अवस्थेमध्ये आल्यात. म्हणून अभिजित दीपके म्हणतात, जर पीएम केअर फंडामध्ये 8,000 कोटी शिल्लक आहे, मग त्यामधील काही रक्कम सरकारी शाळेसाठी का वापरली जाऊ नये? आता प्रश्न आहे, अभिजित दीपकेने जो प्रश्न विचारला तो कितपत योग्य आहे? सरकार पीएम केअर फंडामधील पैसे सरकारी शाळांसाठी वापरू शकतं का? याचं उत्तर सर्वांनी ऐका, एकदम सोप्या भाषेत आपण समजून घेऊ. आपल्याला सर्वात अगोदर समजून घ्यावा लागेल पीएम केअर फंड म्हणजे काय. आता इथे एक स्पष्ट उत्तर आहे, पीएम केअर फंड म्हणजे सरकारी तिजोरीमधील पैसा नाही. हा स्वतंत्र सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्यामुळे सरकारला या फंडातील पैसे आपल्या मनाप्रमाणे वापरता येत नाहीत. म्हणजे सरकारने ठरवलं, आज देशामध्ये सरकारी शाळांची कमतरता आहे, म्हणून आपण पीएम केअर फंडामधून कोटी रुपये काढले आणि त्यामधून सरकारी शाळा बांधल्या. असं होत नाही. त्यासाठी काही नियम आणि उद्देश आहेत. पण या प्रश्नाबद्दल लोकांनी प्रश्न विचारू नये असं देखील नाही. हा पैसा कुठून आला? सामान्य लोकांना दिला का? कंपन्यांना दिला का? देशामधील उद्योगपत्यांना हा पैसा दिला. कोरोना काळामध्ये देश वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या पद्धतीने पैसे दिले. म्हणून लोकांना आज जाणून घ्यायचं आहे, एवढे मोठे पैसे शिल्लक असताना त्याचा उपयोग कुठे आणि कसा केला जातो? अभिजित दीपके याच पीएम केअर फंडाच्या पैशांचा उल्लेख करत म्हणतायत, समजा एखादी चांगली शाळा उभा करायची असेल, सरकारी शाळा, त्यामध्ये सर्व सुविधा द्यायच्या असतील,
त्यासाठी 8 कोटी रुपये खर्च लागतो. त्या 8 कोटीमध्ये सगळं काही येतं. जमीन, बांधकाम, शिक्षक, संगणक, शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, टॉयलेट, बाथरूम सर्व काही येतं. इथेच अभिजित दिपके म्हणतात, जर गावातील मुलांना शाळेमध्ये पुरेशा सुविधा नसतील तर सरकारने उपलब्ध असलेल्या पैशातून काहीतरी मार्ग काढायला हवा. एका बाजूला सरकारी शाळांची अवस्था बिकट झाली, सरकारी शाळेसाठी पैसे नाहीत, दुसरीकडे पीएम केअर फंड मध्ये 8,000 कोटी शिल्लक आहेत. हाच प्रश्न आता सामान्य लोकांनाही पडू शकतो. आता बघा, पीएम केअर फंडचा मुख्य उद्देश काय? आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करणं. त्यामुळे लोकांनी दिलेल्या पैशातून जर शिक्षणासाठी पैसे वापरले किंवा सरकारी कामासाठी पैसे वापरले तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैसे कुठून उभा राहणार? कारण की सरकारकडं आणि राज्याकडं शिक्षणासाठी वेगळं बजेट असतं, त्यासाठी वेगळे पैशांची तरतूद असते. केंद्र सरकार स्वतः शिक्षणासाठी पैसा खर्च करतं, मग ते आरोग्य विभाग असो किंवा शिक्षण क्षेत्र असतो. प्रत्येक क्षेत्रासाठी सरकारने वेगवेगळे बजेट ठरवलेले असतात, त्यानुसार पैसे दिले जातात. मग प्रश्न असा आहे, पीएम केअर फंडामध्ये एवढे मोठे पैसे शिल्लक आहेत, ते पैसे सरकारी शाळांसाठी वापरायचे असेल तर काय नियम आहे? हा मुद्दा स्पष्ट होणं गरजेचं आहे. आज पीएम केअर फंडमध्ये 8,000 कोटी शिल्लक आहे, मग त्यावरती व्याज मिळतं का? याचं उत्तर आहे, बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे असेल तर मोठं व्याज देखील येतं. म्हणून लोकांचा प्रश्न असा आहे, पैशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं काय? याची माहिती प्रत्येक लोकांना समजणं गरजेचं आहे. पीएम केअर फंडची कायदेशीर रचना सामान्य सरकारी फंडपेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्या फंडावरती सरकारी निधीप्रमाणे नियम लागू होत नाही. कारण की पीएम केअर फंडातील पैसे वेगळे आहेत, ते लोकांचे आहेत, ते सरकारचे पैसे नाहीत. पण इथे अभिजित दिपकेचा मुद्दा देखील दुर्लक्ष करता येत नाही. आज आपण ग्रामीण भागामध्ये मुलांना शाळेमध्ये बसण्याच्या जागा नाहीत, पिण्याचं पाणी नाही, बऱ्याचशा समस्या आहेत. त्यामुळे मुलं सरकारी शाळेमध्ये जात नाहीत. तर याच पीएम केअर फंडातील काही पैसे सरकारी शाळांसाठी वापरलं तर काय वाईट आहे? आता यामध्ये आपण सरकारवरती आरोप करत नाही किंवा अभिजित दिपके बरोबर आहे असं म्हणत नाही, कारण की पीएम केअर फंड हा लोकांच्या पैशामधून उभा राहिलेला आहे. तो पैसा सरकारने आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरायचा असतोय. पण काही लोक म्हणतात, जर एवढे मोठे पैसे शिल्लक आहे, त्याचं उत्तर सरकारने द्यायला हवं. पैसे कुठे किती वापरले, कसे वापरले, या संदर्भामध्ये रिपोर्ट देखील जाहीर झाला. सरकारने त्या फंडामधील काहीच पैसे वापरले नाहीत, ते पैसे आहेत तसेच शिल्लक आहेत. आपल्याला या सर्वांबद्दल काय वाटतं? अभिजित दिपकेने जो प्रश्न उपस्थित केला तो योग्य आहे की पीएम केअर फंडातील पैसे आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरणं योग्य आहे? आपलं याबद्दल काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. आज मैं आप सबसे पीएम केयर्स फंड के बारे में बात करना चाहता हूँ. कल एक रिपोर्ट आई थी कि पीएम केयर्स फंड में ऑलमोस्ट 8,500 करोड़ रुपए है जो कहीं पर भी यूज नहीं हो रहे हैं. इट्स नॉट बीइंग यूज्ड एट ऑल. एक तरफ 8,500 करोड़ रुपए वैसे ही पड़े हुए हैं और दूसरी तरफ हम देख रहे हैं कि इस देश के बच्चे स्कूल के लिए अच्छी रोड हो उसके लिए रो रहे हैं, स्कूल में बेंचेस हो उसके लिए रो रहे हैं, स्कूल में पीने का पानी हो उसके लिए रो रहे हैं. तो ये पैसा हम उन बच्चों की स्कूल्स के लिए क्यों नहीं यूज कर रहे हैं? क्यों ये पैसा नए स्कूल्स बनाने के लिए इस्तेमाल नहीं हो रहा है? अगर हम एक स्कूल बनाने का कॉस्ट अप्रोक्सीमेटली 8 करोड़ पकड़ ले, एक अच्छा स्कूल सारी फैसिलिटीज के साथ, एक मॉडल स्कूल, तो उसके लगेंगे 8 करोड़. तो एक स्कूल के अगर 8 करोड़ लगते हैं तो 8,500 करोड़ में 1,000 से भी ज्यादा न्यू हाईटेक मॉडल स्कूल्स बनाए जा सकते थे. पर यह सब नहीं हो रहा है. अभी मैं पिछले कुछ दिनों से गांव के स्कूल्स देखकर आ रहा हूं. मैंने देखा वहां हालत बहुत खराब है. और मैंने जब लोगों से पूछा, अथॉरिटीज से पूछा कि यहाँ बेसिक फैसिलिटीज भी क्यों नहीं है, तो मुझे जवाब मिला कि फंड्स की कमी है, हमें फंड्स नहीं मिल रहा है. तो एक तरफ स्कूल्स के लिए कहा जा रहा है कि फंड्स नहीं है और दूसरी तरफ पीएम केयर्स फंड में 8,500 करोड़ रुपए पड़े हुए हैं. तो क्या ये पैसा स्कूल्स के लिए इस्तेमाल नहीं होना चाहिए? और जो लोग ये वीडियो देख रहे हैं, मैं आप सबसे कहना चाहता हूं, आप रिक्वेस्ट करिए पीएम से कि प्लीज ये जो 8,500 करोड़ है, ये तो आपका पैसा है ना, पीएम का थोड़ी ना है, ये आपका पैसा है. तो क्या ये पैसा आपके छोटे भाई बहनों के स्कूलिंग के लिए इस्तेमाल नहीं होना चाहिए? क्या ये आपका पैसा आपके छोटे बच्चों के एजुकेशन के लिए नहीं इस्तेमाल होना चाहिए? सो रिक्वेस्ट द पीएम टू प्लीज use the PM Cares Fund for the people, for the education, for the schools of the poor kids. And the PM should show that he actually cares.